परतवाड्याप्रमाणे अशोक खराच्या फार्म हाऊसवर चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी फिरवणार? अदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंच्या प्रश्नांचा वर्षाव. परतवाड्यातील आरोपीच्या घरावर ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला त्याचप्रमाणे अशोक खराच्या फार्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार? रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? असे प्रश्न ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. राज्यात महिलांचे शोषण होत असताना महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे अजूनही शांत का, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणात ज्यांचे नाव आले आहे त्याच्यावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार, असंही सुषमा अंधारे यांनी विचारले. नारी शक्ती बिल नंतर आणा आणि महिलांना संरक्षण द्या, त्यासाठी चाकणकर, केसरकर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची धमक गृह खात्याची आहे का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलाय. सुषमा अंधारे यांनी म्हटले की ज्या तत्परतेनं परतवाडा प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला तशीच कारवाई अशोक खरातवर कधी करणार? या प्रकरणाशी संबंध असलेल्या रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? या प्रकरणाला 1 महिना झाला तरी खराच्या घरावर बुलडोझर का चालवला जात नाही? अशी कारवाई का केली जात नसेल तर त्यांना तटकरे किंवा ठाणेकरांचा बरदहस्त आहे का? सुनेत्रा पवार आणि अदिती तटकरे या प्रकरणी काही बोलणार आहेत का? या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काही जबाबदारी पार पाडली? निवडणुकांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही महिलांची सुरक्षा आहे. त्यासाठी तुम्ही काय करत आहात? महिलांच्या सुरक्षेवर महिला आणि बालकल्याण मंत्री शांत का? या खात्याच्या मंत्री म्हणून तुम्ही काय पाठपुरावा केला? तुम्हाला मंत्री करणाऱ्या अजितदादांसाठी तुम्ही काय करत नाही, तिथे तुम्ही महाराष्ट्राची काय करणार? अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर एकतरी वाक्य बोलावं, नुसतं मंत्रिपद घेऊन शांत बसू नये, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय. मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला. अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे. पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खराचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोझर खराच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खराच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खराची आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे. कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी आहेत. 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला. हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केली. पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला. हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती, सगळं ठीक आहे. पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं. पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. अदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली?
ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय. कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची, पदं मागायची याची अपेक्षा करू नका. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ठाणे.